अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू झालाय। वयाच्या 42व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला। काल रात्री शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता आहे। तिला अंधेरीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। तिचं पार्थिव आता कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलंय। तिच्या मृत्यूचं नेमकं असं कारण समोर आलेलं नाहीये। सकाळी फॉरेन्सिक विभागाच्या टीमनं तिच्या घरी तपास केला। त्यानंतर तिचा पती पराग त्यागीसह 4 जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। बिग बॉस आणि काटा लगा या गाण्यानं शेफालीला प्रसिद्धी मिळवून दिली होती। मृत्यूचं नेमकं कारण काय आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र असा प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे की कदाचित हार्ट अटॅकमुळे डेथ झालेली आहे। मी मागे दाखवतोय की हीच बिल्डिंग आहे जिथे शेफाली जरीवाला राहायची। पती बरोबर पोलिसांची टीम आपण पाहू शकता की पोलीस इथे आहे। पोलीस या प्रकरणी तपास करत आहे की नेमका काय काय घडलं असावं, कारण की हाय प्रोफाईल केसेसमध्ये बऱ्याच प्रश्न समोर येतात आणि नंतर याचं उत्तर देणं कठीण होतो। त्यामुळे जे तपास आहे सुरुवातीपासूनच खूप लक्ष देऊन केला जातोय। आता काही वेळ आधी इथे फॉरेन्सिकची टीम ही देखील होती। फॉरेन्सिकची टीम इथे काही त्यांनी कलेक्ट केलेला आहे घरातून आणि तो त्यांच्यासोबत घेऊन गेलेला आहे। पोलिसांनी असं सांगितलंय की पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आल्यानंतरच क्लिअर होणार आहे की शेफालीची मृत्यूचा नेमका कारण का होता, कशामुळे तिची डेथ झाली। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 लोकांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे। त्यात 2 घरात काम करणारे लोक होते, एक हस्बंड आणि एका सिक्युरिटी गार्डचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे। पतीने असं सांगितलं आहे की शेफालीचा उपचार सुरू होता, मात्र कसा उपचार होता, काय होता याची मेडिकल हिस्ट्री देखील पोलीस आता कलेक्ट करत आहे। काही वेळेनंतर पोलीस शेफालीच्या डॉक्टरचाही देखील स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये शेफालीचा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे। त्यात नेमका काय समोर येतो याच्याकडे लक्ष आहे। कॅमेरा आसिफचा सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई।